दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात गोवंश जनावरांची तस्करी आणि कत्तली विरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोवंश जनावरांची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी सर्व पोलिसांना निर्देश दिले आहेत। या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। 15 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता गुंडाविरोधी पथकाने द्वारका परिसरातील हरी मंजिल बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 6 जिवंत गोवंश जातींची जनावरे आणि अंदाजे 300 किलो गोवंश जातीचे मांस हस्तगत करण्यात आले आहे, ज्याची एकूण किंमत 2,60,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणात वसीम किरण शहा आणि सादिक मोहम्मद कमल शेख या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जागा मालक बुरहान शेख आणि कत्तल करणारे आरोपी शब्बीर अन्सारी आणि मुकेश अन्सारी हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास भद्रकाली पोलीस ठाण्यात सुरू आहे। या कारवाईत गुंडाविरोधी पथकाने 6 गोवंश जातींचे जीव वाचवून त्यांना गोशाळेत सोडले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव आणि सुनीता कवडे यांचा सहभाग आहे। दक्ष न्यूज प्रतिनिधी, नाशिक।